शहरासह कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। या पावसामुळे धरण क्षेत्रासह नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर आता सध्या या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पातळी आहे ती इशारी पातळी ओलांडली आहे। मागे तुम्ही पाहू शकताय की सध्या पंचगंगेचं पाणी आहे ते गायकवाड बंगल्यापर्यंत पोहोचलं आहे आणि त्यासोबतच जो जामदार क्लबला जाणारा रस्ता आहे तो सुद्धा पाणी आल्यानं बंद झाला आहे। खरं तर गेल्या 7 ते 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे। ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी आल्याने अनेक मार्ग देखील बंद झाले आहेत। खरं तर गेल्या 24 तासामध्ये एकंदरीतच पावसाचा अंदाज काढता गेला तर 32.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर सर्वाधिक पाऊस हा गगनबावडा तालुक्यात झाल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा पाणी पातळी ही 40 फूट 2 इंच इतकी आहे। पहाटे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडून आता सध्या या गायकवाड बंगल्यापर्यंत आल्याचं पाहायला मिळत आहे। तर आतापर्यंत एकूण 78 जे बंधारे आहेत ते सध्या आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसत आहे। सध्या गेल्या 4 दिवसापूर्वी राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडले होते। मात्र काल 4 दरवाजे बंद झाले असून 3 दरवाजातून विसर्ग सुरू आहे। आज आणि उद्या कोल्हापूरला मध्यम ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पंचगंगा नदीकाठी पूर आल्याने नागरिक आहेत पूर आलेला पाहायला या ठिकाणी गर्दी केली आहे। पावसाचा जोर जर शहरात आणि जिल्ह्यात जर असाच राहिला तर पूर स्थिती गंभीर होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। या अनुषंगाने प्रशासन देखील सज्ज झालं आहे। मात्र नागरिकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।